वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आलेला आहे। या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सहज विजय मिळवलाय। सीएसके विरुद्धच्या पराभवाचा बदला घेतलाय। रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले। दोघांनी दमदार अर्धशतकी खेळी केली असल्याचं दिसतंय। कालच्या सामन्यामध्ये रोहित शर्माने दमदार खेळी केली आहे। त्याने या हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावलं। त्याचं फॉर्ममध्ये पुनरागमन हे मुंबईसाठी चांगले संकेत आहे। रोहित शर्मा व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली। रोहितने नाबाद 76 आणि सूर्यानं नाबाद 68 धावा केल्या आणि मुंबईने हा सामना 9 विकेट्सने जिंकला। मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवामुळे आता चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसणार असल्याचं देखील बघायला मिळतंय। त्याशिवाय आपण जर बघितलं तर प्ले-ऑफमधून ते जवळपास बाहेर गेलाय। चेन्नईने 8 सामन्यांमध्ये फक्त 2 विजय मिळवले। आता जर धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना पुढील सर्व सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं बंधनकारक आहे। याशिवाय आपण जर बघितलं मुंबईमधील विरारमध्ये राहणाऱ्या आयुषला रविवारी चेन्नईने आता खेळण्याची संधी सीएसके टीममध्ये दिलेली आहे आणि तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला। त्यानं आता पहिल्याच सामन्यामध्ये चेन्नईसाठी 15 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या। त्याने चेन्नईला पॉवर प्लेमध्ये चांगली गती मिळवून दिली। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा 7 विकेट्सने पराभव केला। 18व्या हंगामामध्ये आरसीबीने घरच्या मैदानावरती सलग 5वा सामना जिंकला। बंगळुरूने मुल्लानपूर या ठिकाणी महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियमवरती गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। पंजाबने आता 6 विकेट्स गमावल्या आणि त्यानंतर 157 धावा केल्या। बंगळुरूने 19व्या षटकामध्ये केवळ 3 गडी गमावून लक्ष्य गाठलं।